असा विभाग सेट करून जाणार आहे. तर या निवडणुकीबद्दल काय विचार आहे? काय प्रतिक्रिया? या 2024 साहेबांनी आणि बापूंनी आमच्यावर जबाबदारी टाकली त्याबद्दल मी सर्वप्रथम साहेबांचे आणि बापूंचे आभार मानते. आणि जी कामगिरी माझ्यावर टाकली ती पूर्णपणे आणि आत्मविश्वासाने कट्टरपणे निभावण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन. लाडक्या बहिणीचा काय फायदा होईल असं वाटतं? लाडक्या बहिणींचा भरपूर फायदा होणार आहे. जसा आपल्याला विधानसभेला त्याच पद्धतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांना पण आपल्याला लाडक्या बहिणीचा फायदा घ्यायचा आहे. इकडच्या महिला सुरक्षेबद्दल काय म्हणत असतं? महिला सुरक्षाबद्दल सांगायचं गेलं तर आजची महिला ही सक्षमपणे आणि आजचं सरकार आहे महिलांच्या पाठीमागे सक्षमपणे उभा आहे. त्यामुळेच माझ्यासारख्या स्त्रियांना आज जी समाजाची सेवा करण्याची संधी भेटत आहे ती सगळं आपल्या शिंदे सरकारमुळं किंवा आमच्या लाडक्या भावामुळं आम्हाला. आणि आज आम्ही आमच्या लाडक्या भावाच्या सोबत निर्भीकपणे वागू शकतो किंवा आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये सांसारिक जीवनामध्येही त्यांचे जी आम्हाला आर्थिक मदत होते लाडक्या बहिणी ती पण भरपूर होत आहे. आणि आज आम्ही निर्भीकपणे शासनाच्या या सुविधेवर वागू शकतो. शासनाच्या कुठल्या कुठल्या सुविधा आतापर्यंत समजा समाजामध्ये राबवलेल्या आहेत? शासनाचे भरपूर महिलांसाठी सांगायचं गेलं सामाजिकदृष्ट्या महिलांसाठी सांगायचं गेलं तर लाडकी बहिणी योजना आहे त्यामधून अनेक महिलांना अनेक म्हणण्यापेक्षा 100% महिलांना चांगला भेटतो आहे. आणि तसेच कन्यादान सुकन्या अशा बऱ्याच योजना या महिलांसाठी किंवा मुलींसाठी राबवण्यात येत आहे. त्याचा भरपूर महिलांना फायदा होतो. शिक्षणाबद्दल काय विचार आहे?